नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एकनाथ शिंदेची अस्वस्थता लपलेली नाहीये, पण त्यांना जे काही दिलं जाईल त्यात समाधान मानावं लागेल. मुंबईमध्ये त्यांना जे काही एखादी कमिटी दिलेली त्यामध्ये समाधान मानायला लागेल. अडीच वर्ष महापौरपद, स्थायी समिती असं काही मिळेल असं मला वाटत नाही. काहीतरी एखादी कमिटी मिळेल यात शंका नाही, पण जाणून बघायचं आणि आपल्याला काय मिळतं ते बघायचं हे ते करतायत. परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्यांची खेळी जी आहे ती उलटवण्यामध्ये आता तरी यश मिळवलं असं दिसत आहे. आता देवेंद्र फडणवीस येतील आणि मग ते दाखवतील ते आणि शिंदे की आमच्यामध्ये अत्यंत सलोखा आणि सौहार्द आहे. विरोधी पक्षाने टेन्शन घेण्याचं कारण नाही. मित्रांनो, महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेत. त्याच्यावर भरपूर चर्चा झाली आहे, सुरू आहे. मी देखील काही टेलिव्हिजन चॅनल्सवरती होतो, काही वेब पोर्टल्सवरती होतो, त्यावरती लेखनही केलं आणि भरपूर चर्चा 30 चर्चा झाली आहे. त्यापैकी घासून गुळगुळीत झालेले मुद्दे वगळून आपल्याला काही बोलायचं आहे. माझं असं म्हणणं आहे की आता निकाल लागल्यानंतर पुन्हा काही जुन्या गोष्टी तशाच्या तशा उकरून काढण्याची गरज नाहीये. पण या सगळ्या निकालांमध्ये 29 महानगरपालिकांच्या निकालात भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष म्हणून सिद्ध झालं. अत्यंत आनंदाने आणि विजयी मुद्रेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेलेत. तिथे ते परकीय गुंतवणूक आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतील. मग इथे पत्रकार परिषद होऊन त्याबद्दल माहिती दिली जाईल, पाठ थोपटून घेतली जाईल. ठीक आहे, गुंतवणूक आली तर त्याचं स्वागतच आहे. पण महायुतीमधली गुंतवणूक जी आहे या 3 पक्षांच्या गुंतवणुकीच्या बद्दल आपण बोलतोय आणि त्या 3ही पक्षांनी गुंतवणूक महायुतीत केली होती, पण काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढले होते आणि त्यांच्यामध्ये आपसात मतभेद सुद्धा झाले. अजितदादा आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये भ्रष्टाचारावरची लढाई झाली. भाजपचे गणेश नाईक यांनी शिंदेवरती त्यांना तुरुंगात जावं लागेल अशी भाषा केली. त्यामुळे कटुता प्रचंड आलेली आहे. तरी देखील भाजपला या सगळ्या महानगरपालिकांमध्ये एकूण 1400 त्यांचे नगरसेवक निवडून आले. दुसरा क्रमांक शिंदेगड 397, काँग्रेस तिसरा क्रमांक 324, राष्ट्रवादी चौथा क्रमांक 160, ठाकरे गट 153, शरद पवार गट 36, मनसे 13, MIM 110 आणि इतर अपक्ष 100 अशी ही आकडेवारी आहे. याच्यामध्ये दुसरा क्रमांक भाजपच्या नंतर एकनाथ शिंदे यांचा आहे. शिवाय ठाकरे सेना जी आहे ती 6व्या क्रमांकावरती आहे. आता आपला दुसरा क्रमांक मिळाला आणि मुख्य म्हणजे त्यांचं लक्ष कशावरती असतं की ठाकरे सेनेला अपयश आलं पाहिजे, ते दूर फेकलं गेलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका ज्या महानगरपालिकांच्या आहेत त्या सगळ्या महानगरपालिकात फारसं लक्ष घातलं होतं. फारशी गुंतवणूक, राजकीय गुंतवणूक केलेली नव्हती. ते मुंबई महानगरपालिकेवर त्यांचं लक्ष होतं आणि त्यांना त्यामध्ये महानगरपालिकांच्या एकूण निवडणुकात फारसं यश मिळालं नाही हे वास्तव आहे, स्वीकारावंच लागेल. त्याबद्दल आत्मपरीक्षणही करावं लागेल. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यात काहीही शंका नाही. चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त कराव्याच लागतील सगळ्या पक्षांप्रमाणे. पण आता एवढा दुसरा क्रमांक मिळालाय आणि काही ठिकाणी सत्तेवर बसण्याची शक्यता आहे. तरी देखील एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य का नाही, थोडा आनंद का नाही, ते अस्वस्थ का वाटत? म्हणजे इतकं यश मिळाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा तर पक्ष आहे, मग आनंद साजरा करा ना तुम्ही. तेवढा आनंद ते साजरा करताना दिसत नाही. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे हा पक्ष दिसेनासा होईल असं जे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे गट म्हणत होता तसं काही घडलं नाही. सर्व प्रकारची अतिशय ऍडव्हर्स सिच्युएशन असताना, सगळे नगरसेवक फोडून घेतले जात असताना, पैसे वाटायत महायुतीतले अनेक पक्ष पैसे देऊन माणसं फोडतायत, कार्यकर्ते फोडतायत, वेगवेगळ्या प्रकारचं भय दाखवलं जात आहे, मतदान केंद्रामध्ये टगेगिरी केली जाते आहे. असं असून देखील उद्धव ठाकरे यांना यश मिळालं. मनसेला तेवढं यश मिळालं नसतं. ते मनसेमुळे उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात मनसेचाही वाटा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता एवढं झालं की ठाकरे सेनेला मुंबई पुरतच त्यातल्या त्यात सीमित ठेवण्यात आलं. मुंबईत त्यांना यश मिळालं, बाहेर यश मिळालं नाही. यात तुम्ही समाधान मानलं पाहिजे एकनाथ शिंदेनी. पण एकनाथ शिंदे हे समाधानी नाहीयेत. एकनाथ शिंदेना सतत काही ना काही हवं असतं. आता बघा काय गोष्ट झाली आहे की एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांनी महेश चौगुले आणि माजी महापौर त्यांचे विलास पाटील यांच्यामध्ये हाणामाऱ्या, दोन्ही गटात हाणामाऱ्या झालेल्या आहेत. भाजपमध्येच बाहेरून आलेल्या लोकांमुळे जी गर्दी झाली आणि निष्ठावंतांवरती अन्याय होतो आहे.
एकूण ज्या प्रकारचं भारतीय राजकारण करते म्हणून नागपूरचे माजी महापौर आणि विधान परिषदेतले भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी राजकीय राजकारण संन्यास घेतलेला आहे. म्हणजे भाजपमध्ये सुद्धा काही अलबेले अशातला भाग नाही. पण एकनाथ शिंदेना मात्र मुंबईमध्ये 28-29 त्यांचे नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत, तरी देखील त्यांना एका हॉटेलमध्ये ठेवावं लागतं. यापैकी काही जण फुटतील का? म्हणजे बघा, जे 88-89 जे काही नगरसेवक आहेत भाजपचे मुंबईत, त्या भाजपला काय वाटत होतं की 100+ असं भाजप म्हणत होतं आणि किमान 150 आमच्या दोघांचे मिळून येतील असं म्हटलं जात होतं. असं त्यांचं टार्गेट होतं. पण भाजप आणि शिंदे सेना मिळून बहुमत होत आहे, पण 150चा आकडा काही गाठला जात नाहीये. आणि भाजपला शिंदे सेनेचा पाठिंबा हवाच आहे, कारण ते महायुतीत आहेत. पण शिंदे सेना 2.5 वर्ष महापौर पदाचा आग्रह करतायत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना स्थायी समिती हवी आहे. ही वेगवेगळी पदं पाहिजेत. मुख्य म्हणजे स्टँडिंग कमिटी. महापौर पद हे शोभेचं असतं. महापौर पदापेक्षा स्टँडिंग कमिटीला महत्व असतं, कारण तिथे सगळे ठेके देण्याचे निर्णय तिथे होतात, ज्याला अंडरस्टँडिंग कमिटी असं विलासराव देशमुख म्हणत असत. आणि याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे एक प्रकारचं त्यांचा पक्ष ब्लॅकमेलिंग करतोय अशी भावना फडणवीस यांची झाली असावी. आणि याच वेळी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की ठाकरे गट म्हणजे भाजपच्या पाठीशी आहे. मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चा, अशी ही बातमी आहे. आणि मग उद्धव ठाकरे यांचे 65 आहेत, मनसेचे 6 आहेत, 71 आहेत, मोठा ब्लॉक येतो. मग जर उद्धव ठाकरे म्हणजे जर एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला नाही किंवा ब्लॅकमेलिंग केलं आणि असं सांगितलं की आम्ही काय तुम्हाला पाठिंबा देणार, आम्हाला याची ही पद्धत द्या किंवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देणारच नाही, त्याच्यावरती उपाय म्हणून कुरघोडी करण्यासाठी म्हणून मग उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गैरहजर राहायचं, अनुपस्थित राहायचं आणि महापौर पद आहे किंवा महत्वाची जी कमिट्यांवरची जी पद आहेत ती भाजपलाच मिळतील अशी व्यवस्था करायची, अशी बातमी आलेली आहे. या संबंधित उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चा झाली असं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आणि प्रश्नचिन्ह टाकण्यात आलेलं आहे. आता ही चर्चा झाली की नाही आपल्याला माहित नाही, पण ती बातमी आलेली आहे. अशा बातम्या या दडपण आणण्यासाठी सुद्धा दिल्या जातात आणि ही बातमी अर्थातच फडणवीस यांच्याकडूनच, फडणवीस यांच्या सोर्समधनं ही आली असणार यात शंका नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे संबंध फारसे चांगले नाही आहेत. बाहेरून ते दाखवतात चांगले आहेत इतरांसमोर, पण ते फारसे बोलत नाहीत, एकमेकाशी संवाद नाही किंवा सलोख्याचे संबंध नाहीत. जो सलोखा अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे तो त्यांच्यात नाही. आता सलोखा म्हणजे आपण व्यक्तिगत सलोखा म्हणतो आपण, किंवा व्यक्तिगत बोलणं चालणं, तसं अजिबात दिसत नाही. एकनाथ शिंदेना अमित शहा यांचा पाठिंबा आहे. आज अशी स्थिती आहे की महाराष्ट्रात महानगरपालिकेमध्ये फार मोठं यश भारतीय जनता पक्षाला मिळाल्यानंतर आणि विरोधी पक्ष पूर्णपणे गर्भगडीत झाल्याची अवस्था आहे. आधी विधानसभेमध्ये फडणवीसांनी यश मिळवलं, मग नगरपालिका, नगरपंचायत आणि आता महानगरपालिका, यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं भारतीय जनता पक्षातलं वजन वाढलेलं आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये ते उतरलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर जो काही खेळ होईल, राजकीय खेळ भाजपमध्ये, नेतृत्वाची जी स्पर्धा आहे त्यामध्ये योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या स्पर्धा आहे. अमित शहा यांच्या मार्गात देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि म्हणूनच अमित शहा एकनाथ शिंदेना जवळ करतात. यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जो तणाव निर्माण झाला आणि फडणवीस बाहेर काही म्हणत असले तरी देखील फडणवीस 2019 नंतर मुख्यमंत्री बनू नयेत अशी चाल अमित शहानी खेळली आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. पण त्यावरती मात करण्यासाठी म्हणून त्याने अजितदादांना बरोबर घेतलं, त्याला अमित शहानी संमती दर्शवली आणि तो खेळ खलास व्हावा, देवेंद्र फडणवीस यांची बदनामी व्हावी, असं व्हावं असं अमित शहांनाच वाटत असो. तोच त्यांचा कटाचा प्लॅन होता आणि त्याप्रमाणे घडलं. पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चमकदार कामगिरी केली, ते मान्य केलं पाहिजे. पण त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा टांगा पलटवला किंवा त्यांचा परफेक्ट कार्यक्रम केला, ते सरकार पाडलं, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी न देण्याचं काम हे अमित शहांमुळे झालं. त्यांना उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानावं लागलं. अमित शहा यांनी सातत्याने फडणवीस यांच्या विरुद्ध षडयंत्र रचली असं बोललं जातं.
आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपल्या हॉटेलमध्ये सगळ्यांना आता नगरसेवक ठेवलेले आणि ही पदांची मागणी केली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीसांच्याच गोटातून ही बातमी प्रसिद्ध झाली आहे की उद्धव ठाकरे कदाचित फडणवीसांना पाठिंबा देतील. ही बातमी आल्यामुळे मग एकनाथ शिंदे हे एकदम बचावात्मक पवित्र्यात गेले. संजय राऊतांनी आज सकाळी तुफान बॅटिंग करून मी एक प्रकारे काल आणि आज त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला, सूचित करण्याचा प्रयत्न केला संजय राऊत यांनी, की कदाचित या हॉटेलमधले काही लोक सुद्धा शिंदेचे हे फुटतील, ते आमच्या संपर्कात आहेत, आमच्या संपर्कात येतील, फडणवीसांच्या संपर्कात येतील, थेटपणे त्यात फूट पाडली जाईल. जी गद्दारी एकनाथ शिंदेनी केली त्यांचेच नगरसेवक त्यांच्याशी गद्दारी करतील, अशा प्रकारच्या अनेक संकेत हे संजय राऊत यांनी दिले. आता हे सगळं राजकारण आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेना बचावात्मक पवित्र्यात बॅकफुटवर जायला लागला आणि प्रत्येक चॅनेलला त्यांनी फोन करून सांगितलं की महापौर महायुतीचाच येईल. याचा अर्थ काय की आता ठीक आहे, आमची मागणी आहे की अशी महापौर पद हवंय वगैरे, पण आम्ही जे काही अटी घातल्या जातील आम्ही काही फारशा अटी न घालता ज्या काही भाजप म्हणेल ते मान्य करू, असे संकेत एकनाथ शिंदेने दिले. आणि आम्ही या हॉटेलमध्ये नगरसेवक जे आहेत ते त्यांचं प्रशिक्षण करण्यासाठी कामकाज कसं करावं वगैरे यासाठी त्यांना आम्ही एकत्र ठेवलं होतं. आता हे अजिबातच पटण्यासारखं नाहीये. प्रेशर टॅक्टिक्स म्हणूनच त्यांना एकत्र ठेवलं, ते फुटून जाऊ नये एवढंच नाही, पण आपली एक ताकद, आपला एक ब्लॉक आपल्या बरोबर आहे आणि आमच्या या डिमांड्स आहेत हे दाखवून देण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेने ही खेळी केली. त्याच वेळी डावखरे, निरंजन डावखरे भाजपचे नेते, त्यांनी सांगितलं की आम्हाला तिकडे ठाण्यात 2 वर्ष महापौर पद आम्हाला द्यावं, त्यांनी तिकडे मागणी केली आणि प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदेवर. आता लक्षात घ्या तुम्ही की एकनाथ शिंदे जरी कितीही उड्या मारत असले, तुम्हाला आठवत असेल ते अमित शहाच्या बळावरतीच. उदाहरण सांगतो की ज्यावेळी त्यांच्या काही मागण्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला आणि मग लगेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, संजय राऊत म्हणतात ते एकनाथ शिंदेच्या पक्षाचे प्रमुख तेच आहेत अमित शहा, त्यांना भेटले. अमित शहानी त्यांना अपॉइंटमेंट दिली लगेच. किंवा ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणत होते की महायुतीमध्ये आपण स्वतंत्रपणे काही ठिकाणी लढू, असं भाजपची मागणी होती, तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं फडणवीसांना की नाही, महायुतीतच बहुसंख्य ठिकाणी तुम्ही लढा. प्रत्यक्षात तसं घडलंही नाही. पण अमित शहाचा धावा करणं ही एकनाथ शिंदेची पद्धत आहे. आणि एकनाथ शिंदे जेव्हा दडपण आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्या गावी जातात, कॅबिनेटवरती बहिष्कार टाकतात, कधी काही कॅबिनेटला जात नाहीत, त्यांचे मंत्री जात नाहीत, पण प्रत्येक वेळी फडणवीस त्यांची प्रत्येक मागणी मान्य करतात असं नाही. उलट एकनाथ शिंदे यांच्या काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली, त्याचप्रमाणे काही बिल्डर्सची जी धन करण्यात आली ते निर्णय हे फिरवण्याचं काम सुद्धा फडणवीस करत आहेत. एकनाथ शिंदेनी जे निर्णय घेतले त्याच्या विरोधात, म्हणजे बिल्डर्सची धन करण्याचे जे निर्णय झाले त्याच्या विरोधातले निर्णय आता ते पूर्णपणे खारिज करण्याचे, रद्द करण्याचे निर्णय आता घेतले जात आहेत. एकनाथ शिंदेच्या विरोधात सर्व प्रकारचे काम केले जाते हे आपण लक्षात घ्या. म्हणजे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येणार अशी बातमी पेवण्यात आली असेल किंवा सोडण्यात आली असेल. त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये सुद्धा भाजपने ठाकरेंना महापौर पदाचा प्रस्ताव दिला अशी ही बातमी आलेली आहे. या प्रेशर टॅक्टिक्स असतात हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदे दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बघा 34 ठिकाणी म्हणजे जी 50 जागांवर एक मान्य केलं पाहिजे की 50 जागांवर शिंदे सेना हे दुसऱ्या स्थानावरती आहे मुंबईत. पण ज्या ठिकाणी ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांची लढत झाली मुंबईत, 34 ठिकाणी उद्धव यांचा पक्ष पुढे आहे, त्यांचे नगरसेवक पुढे जिंकले आणि फक्त 10 ठिकाणी एकनाथ शिंदेचे उमेदवार यशस्वी झाले. म्हणजे मुंबईमध्ये विशेषतः आणि गिरण गावात मराठी बहुल भागात अजूनही उद्धव ठाकरे यांचाच दबदबा आहे हे सिद्ध झालेला आहे. आणि एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदेकडे भरपूर पैसे त्यांना त्यांच्या उमेदवारांनी दिले, त्या उमेदवारांनी पैसे भरपूर वाटले, अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या नागरिकांना, सत्ता त्यांच्याकडे आहे असं असूनही त्यांना उद्धव ठाकरेंवरती मात मुंबईत करता आली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की बघा उद्धव ठाकरेंचे 84 सदस्य मुंबईत होते यापूर्वीच्या महानगरपालिकेत. 6 मनसेचे म्हणजे एकूण 90 त्यांचे झाले, मनसेचे 6 त्यावेळी होते, ते पुढे ठाकरेंबरोबर आले हे कबूल आहे, पण 90 होते. तेवढ्या जागा एकनाथ शिंदेना भाजपने दिल्या
आता जे उद्धव सेनेमधनं शिंदे सेनेमध्ये अनेकांना फोडण्यात आले, एकनाथ शिंदे फोडलं. त्या 54 पैकी जे फोडले, 54 पैकी त्यापैकी 21 जणांना उमेदवारी दिली शिंदेने. त्यातले फक्त 9 विजयी झाले, हे लक्षात घ्या. जे नगरसेवक फोडले आणि त्याच्या बदल्यात भरपूर जागा पदरात पाडून घेतल्या भाजपकडनं महायुतीत शिंदेने, त्या 21 पैकी जे फोडलेले होते ठाकरे सेनेचे फक्त 9 विजयी झाले. 12 माजी नगरसेवकांचे जे नातेवाईक होते त्यातले 3 पराभूत झाले. म्हणजे बघा, फोडाफोडी करण्याला फारसं यश येतच असं नाही. आता अजून एक गोष्ट की 90 जागा मिळाल्या शिंदे सेनेला. आता मुंबईत 29 त्यांच्या आल्या. हा, उद्धव ठाकरेंच्याकडून फोडाफोडी करून जे ज्यांना अनेक जणांना खेचलं त्यापैकी अनेक जण पराभूत झाले. लोकांना आवडत नाही अशा प्रकारचं गद्दारी करणं असेल किंवा काही आमिष दाखवून ज्यांना फोडलेलं असतं त्यांचा विजय होत नाही, हे लक्षात घ्या. राष्ट्रवादीचे अनेक लोक नेत्यांना फोडलं होतं 2019 मध्ये फडणवीसांनी. त्यापैकी अनेक जण दिग्गज देखील पराभूत झाले होते, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंनी 163 ठिकाणी उमेदवार उभे केले, 65 आले. मनसेने 52 ठिकाणी उभे केले, मुंबईत 6 ठिकाणी त्यांचा विजय झाला. पण उद्धव ठाकरे असं म्हणाले की आमची सत्ता नाही आली मुंबईमध्ये, कबूल आहे, आणि ते आहे ते त्या प्रमाणात यशस्वी झालेले नाहीत, हे मान्यच आहे. पण जमिनीवरील कार्यकर्ता आमच्याकडे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बघा, मुंबईमध्ये इतकी फोडाफोडी करून, इतके पैसे वाटप करून देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा निपात करण्याचं जे यश, जे एम होतं, जे ध्येय होतं शिंदे सेनेचं किंवा भाजपचं, त्यात त्यांना यश आलेलं नाहीये. आणि एवढा विजय भाजपचा होऊन देखील किंवा महायुतीचा होऊन देखील मुंबईमध्ये जल्लोष तुम्हाला दिसला नाही. कुठेही असा प्रचंड मोठ्या मिरवणुका, प्रचंड जल्लोष असा झाला नाही, हे लक्षात घ्या. ठिकठिकाणी फटाके वाजतायत असं झालं नाही. लोकांना हे जे काही चाललेलं आहे फोडाफोड आणि मराठी माणसाच्या विरोधातलं राजकारण मुंबईतलं, हे सगळ्या लोकांना आवडलेलं नाही, हे लक्षात घ्या. आता प्रवीण दरेकरांनी भले उत्तर भारतीयांचे आभार मानले असतील, कारण उत्तर भारतीयांनी त्यांना तिकडे निवडून दिले, त्यांच्या उमेदवारांना तिकडे निवडून दिलेले. पण किंवा आता मुंबईत बिहार भवन उभारलं जात आहे. पण तरी देखील मराठी माणसाला वाटते की नाही, ठाकरेंचा पक्ष हा आपला आहे, एकनाथ शिंदेचा पक्ष हा आपला नाहीये. आता हे मी सांगितल्यानंतर पुन्हा सांगतो की एकनाथ शिंदे यांना 2ऱ्या नंबरचं स्थान मिळालं महाराष्ट्रात, पण मुंबईमध्ये त्यांना लोकांनी स्वीकारलं नाही, पुण्यामध्ये स्वीकारलं नाही. MMR रिजन मध्ये त्यांचा ठसा आहे. हे कल्याण डोंबिवली असो, ठाण्यामध्ये असो, नवी मुंबईचं त्यांना यश आहे. यश मिळालेलं आहे असं मी बिलकुल म्हणत नाही. त्यांना यश मिळालेलं आहे काही ठिकाणी, म्हणजे विशेषतः म्हणजे उल्हासनगर असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, या भागात म्हणजे मुंबई आणि आसपासच्या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे. पण तरी देखील ते समाधानी आहेत. बघा, कल्याण डोंबिवली 54, ठाण्यात 75, नवी मुंबई 42, उल्हासनगर 36, नाशिक 26, जळगाव मला वाटतं जळगावचा आकडा 22, इथे यश मिळाले. नगरपालिका निवडणुकीत 37 त्यांचे नगराध्यक्ष आहेत. एकनाथ शिंदेचे 57 आमदार आहेत, 7 खासदार आहेत आणि 29 पालिकांमध्ये 394 ठिकाणी त्यांना यश मिळाले. पण तरी देखील एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावरती आनंद नाहीये, त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नाहीये. याचं कारण अनेक ठिकाणचे गड आले मुंबईच्या आसपासचे, पण मुंबई हातात आलेली नाहीये. आणि हातात येणं म्हणजे आपले जास्त यायला पाहिजे. बघा, जर उद्धव ठाकरेंची 25 वर्षाची सत्ता मुंबईत होती आणि जर एकनाथ शिंदेना वाटतं की आपलीच असली शिवसेना आहे, कारण चिन्ह आणि नाव आपल्याकडे आहे, शिवसेना नाव आलेलं आहे, चिन्ह मिळालेलं आहे, निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे तुम्हाला, तुमच्याच राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांनी तुमच्या बाजूने कौल दिलेलं आहे. असं असताना देखील मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या पेक्षा जास्त नगरसेवक आपल्याला निवडून आणता आलेले नाहीत. म्हणजे काय, जर तुमची असली शिवसेना असेल तर ज्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळालं पाहिजे, ते मिळालेलं नाही तुम्हाला. आणि म्हणून तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. आणि एक लक्षात घ्या तुम्ही, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले 2014 मध्ये, बहुमत नव्हतं, शिवसेना म्हणजे सगळ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या 2014 मध्ये, त्यावेळी सुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढवून उद्धव ठाकरेंनी चांगलं यश मिळवलं होतं. 66 जागा मिळवल्या होत्या विधानसभेत. पण स्वतंत्र निवडणुका लढवल्यामुळे ते काही सत्तेत गेले नाहीत.
राष्ट्रवादींनी पाठिंबा दिल्यामुळे ते सरकार तरलं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. राष्ट्रवादींनी पाठिंबा दिला, नाहीतर ते सरकार टिकलं असतं का? त्यानंतर मग शिवसेना सरकारमध्ये गेली. सरकारमध्ये गेलंच पाहिजे, आपण जायलाच पाहिजे असं एकनाथ शिंदेचं तेव्हा मत होतं. ते तेव्हा विरोधी पक्षनेते होते, पण विरोधी पक्षनेते बनण्यामध्ये त्यांना रस नव्हता. लक्षात घ्या, अजितदादा विरोधी पक्षनेते होते, त्यांनाही रस नव्हता. हे दोघंही नेते विरोधी नेते म्हणून अयशस्वी ठरले पूर्णपणे. उलट, कारण त्यांचं सत्तेच राजकारण त्यांनी केलं. 2014 ते 19 उद्धव ठाकरे यांच्याच आशीर्वादाने ते मंत्री झाले. एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये त्यांची सत्ता होती, कल्याण डोंबिवली ती सत्ता होती. त्याचा संपूर्ण तो सुभा, तो इलाका उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिला होता, ती सत्ता होती. हे विरोधात राहून जोरदारपणे सत्ताधाऱ्यांवर अंगावर घेणं हा एकनाथ शिंदेचा स्वभाव नाहीये, अजितदादांचा स्वभाव नाहीये, तो उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, तो राज ठाकरेंचा स्वभाव आहे. शरद पवार यांनी सुद्धा काही काळ विरोधात असताना 80 ते 86 काम केलं होतं, तेव्हा ते प्रभावी होते. छगन भुजबळ, ते दोघच जण आमदार असताना छगन भुजबळ असा किल्ला लढवत होते विरोधी नेता म्हणून विधिमंडळात, की ज्याचं नाव ते. विरोधात असण्यासाठी जी एक आक्रमकता किंवा जी एक झुंजार वृत्ती लागते, जिद्द लागते, स्वतःकडे काहीही नसताना आपल्या समर्थकांना एक आधार आणि विश्वास द्यायचा, हे लागतं. ते एकनाथ शिंदेकडे नाही, हे लक्षात घ्या. पण एक खरं आहे, त्याच वेळी मी दुसरं सांगतो की आता एकनाथ शिंदेची अस्वस्थता लपलेली नाहीये, पण त्यांना जे काही दिलं जाईल त्यात समाधान मानावं लागेल. मुंबईमध्ये त्यांना जे काही एखादी कमिटी दिलेली त्यामध्ये समाधान मानायला लागेल. 2.5 वर्ष महापौरपद, स्थायी समिती असं काही मिळेल असं मला वाटत नाही. काहीतरी एखादी कमिटी मिळेल यात शंका नाही, पण ताणून बघायचं आणि आपल्याला काय मिळतं ते बघायचं, हे ते करतायत. परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरची त्यांची खेळी जी आहे ती उलटवण्यामध्ये आता तरी यश मिळवलं असं दिसत आहे. आता देवेंद्र फडणवीस येतील आणि मग ते दाखवतील ते आणि शिंदे की आमच्यामध्ये अत्यंत सलोखा आणि सौहार्द आहे, विरोधी पक्षाने टेन्शन घेण्याचं कारण नाही, आणि आम्ही महायुतीचाच महापौर बनेल असं ते सांगतील. महायुतीचा म्हणजे भाजपचाच महापौर होण्याची शक्यता आहे. पण आता याच्या पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या पक्षांनी, मनसेने आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पालिका सभागृहात अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे. नगरसेवकांनी चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे. त्यांनी लोकांची कामं केली पाहिजेत. फक्त राजकारण करणं जे आहे, केवळ राजकारण करणं किंवा केवळ डायलॉग बाजी करणं, याच्या पलीकडे काम केलं पाहिजे, आणि ते काम करतील अशी आपण अपेक्षा. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.